नमस्कार मंडळी, संजय गांधी निराधार योजनेमधील सर्व लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे। त्याचबरोबर तुम्ही बघू शकता की दिव्यांग जे लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी ही जो व्हिडिओ आहे खूप महत्त्वाची राहणार आहे, कारण की या व्हिडिओमध्ये तुकाराम मुंढे साहेब यांनी सरळ आदेश दिलेले आहेत आणि या आदेशानुसार आता या लाभार्थ्यांना हा जो लाभ येत आहे, वाढीव अनुदान येत आहे आणि संजय गांधी निराधार योजनेमधून कोणत्याही योजनेमधून त्यांनी लाभ घेतलेला असेल, अर्ज केलेला असेल, तर तो अर्ज किंवा तो लाभसुद्धा त्यांचा बंद होणार आहे। आता कोणत्या लाभार्थ्यांचा हा लाभ बंद होणार आहे, काय आहे प्रकरण, त्याचबरोबर तुकाराम मुंढे साहेब यांनी हे आदेश का दिले आहेत, सर्व काही जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। नमस्कार, मी देवानंद गव्हांदे स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी। या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर UDID कार्ड नसलेल्या 6000 लाभार्थ्यांचे अनुदान होणार बंद। तर बघा, अहिल्यानगर जो जिल्हा आहे त्यामधील जी काही बातमी आहे ती आहे बघा। सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने दिव्यांग निराधार योजनेतील अनुदानात वाढ करत त्यांना 2500 रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे। जिल्ह्यातील तब्बल 10,137 लाभार्थ्यांना याचा फायदा होणार आहे। योजनेचा लाभ अखंडित सुरू ठेवण्यासाठी प्रत्येक लाभार्थ्याला आपले जे काही आधार कार्ड आहे आणि आधार कार्ड ही जी योजना आहे ही संलग्न करणे आवश्यक आहे, अनिवार्य केले आहे। त्याचबरोबर लाभार्थ्यांचं जे UDID कार्ड आहे ते ज्याला आपण युनिक डिसेबिलिटी ID म्हणतो, तर ते सुद्धा अद्ययावत करून सादर करणे बंधनकारक आहे। म्हणजेच की अद्ययावत करून सादर करणे बंधनकारक आहे। मध्ये यामधला तुम्ही जे काही फरक आहे ते समजून घ्या। अद्ययावत करणे म्हणजे की UDID कार्डला अपडेट करणे, म्हणजेच की आपल्या आधार कार्डला जोडणे, आधार कार्ड आणि UDID कार्ड हे जोडणे आणि त्यानंतर ते UDID कार्ड आपल्या तहसील कार्यालयामध्ये नेऊन अपडेट करणे, या दोन गोष्टी यामध्ये आहेत, अद्ययावत करणे आणि अपडेट करून देणे। तर बघा, अशा प्रकारे तुम्हाला हे जे काय UDID कार्ड हे अपडेट करावं लागणार आहे आणि आपल्या तहसील कार्यालयामध्ये द्यावं। पुढेच मी पूर्णपणे सांगून देतो। तर बघा, जिल्ह्यातील एकूण 16,646 लाभार्थ्यांपैकी सुमारे 6,272 लाभार्थ्यांनी अद्यापही UDID कार्ड जमा केलेले नाही आहे। तर तुम्ही बघू शकता, खूप मोठ्या संख्येने 6,000 लोकांनी अजूनही या जिल्ह्यामधील, अहिल्यानगर जिल्ह्यामधील 6,272 जे काही दिव्यांग बांधव आहेत त्यांनी अजूनही UDID कार्ड आपलं तहसील कार्यालयामध्ये जमा केलेलं नाही आहे। मग तुम्ही आकडा बघू शकता। तर मग अशातच आता हे जे UDID कार्ड जर जमा नाही केले तर मग तुम्हाला वाढीव अनुदान कसं मिळणार किंवा मग हप्ता कसा मिळणार? तर अशामुळेच काय आहे की हे जे पैसे आहेत आपल्या खात्यामध्ये येत नाहीत। आपल्याला जे जे सरकार सांगत आहे त्यानुसार आपल्याला जे काही कागदपत्र आहेत, जे काही अजून आपले जे काही सांगतायत ते त्याप्रमाणे आपल्या जे काही UDID कार्ड असेल तर असं सर्व काही आपल्याला तिथं नेऊन द्यावं लागेल। आपलं जे अपडेट करून घ्यावं लागणार आहे, आपला जो अर्ज वगैरे आहे आपल्या पोर्टलवर आपल्या संबंधित तहसील कार्यालयामध्ये जाऊन हे आपल्याला करून घ्यावं लागणार आहे। संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ राज्य निवृत्तीवेतन योजना, तसंच इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजना आणि दिव्यांग जे लाभार्थी आहेत यांना UDID कार्ड व आधार कार्ड जे काही आहे यांना एकत्रीकरण करणे बंधनकारक करण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर तसेच दिव्यांग जे लाभार्थी आहेत त्यांनी योजनेला आपलं UDID कार्ड क्रमांक व आधार कार्ड क्रमांक संलग्न असल्याची खातरजमा करावी, जेणेकरून त्यांचा जो लाभ आहे तो नियमित सुरू राहणार आहे। तर बघा, आधार क्रमांक आणि UDID क्रमांक हा आपल्या योजनेशी संबंधित आहे की नाही, लिंक आहे की नाही, आपल्या जी काही आपण योजना घेतो तर आपल्या पोर्टलवर आपल्या अर्जासोबत तो लिंक आहे की नाही याची खातरजमा करावी। म्हणजेच की तहसील कार्यालयात जाऊन विचारपूस करून घ्यायची की बा आमचं अपडेट केलेलं आहे, कारण की तहसील कार्यालयामधून सुद्धा अपडेट आपले कागदपत्र घेत आहेत परंतु पुढे पाठवत नाही आहेत। अशा प्रकारची घटना कधीकधी घडत असते। तर आता बघा, सर्व ठिकाणी ऑप्शन आलेलं असेल, कारण की खूप लवकर आता सरकारनं वेगवेगळ्या ठिकाणी आपले जे काही अधिकारी आहेत ते सुद्धा नेमण्यात आलेले आहेत दिव्यांग बांधवांसाठीचे, आणि त्यांच्या जे काही समस्या असतील ते सर्व निपटारा ते करत असतात। आता स्पेशल एक अधिकारी आता सर्व जे काही तहसील कार्यालय आहे तिथं आता नेमणूक करण्यात आलेली आहे त्यांची। तर तुम्हाला आता ते तिथं जाऊन सुद्धा आपली चौकशी करू शकता, विविध आपली जे काही समस्या असतील त्याबद्दलच्या तिथं जाऊन सुद्धा तुम्ही अपडेट करू शकता। तर जिल्हा रुग्णालयाकडून जे काही लाभार्थ्यांना जे की आपले दिव्यांग बांधव आहेत त्यांना UDID कार्ड जारी केले जाते, त्यांना देण्यात येते। तर 40% वर
टक्क्यांवर आपले जे काही दिव्यांग बांधव असणे आवश्यक आहेत आणि त्यानंतर त्यांना स्वावलंबन शासनाचे जे काही स्वावलंबन पोर्टल आहे त्यावर दिव्यांग लाभार्थी यांना UDID कार्डसाठी ते अर्ज करू शकतात. आपल्याला जे दिव्यांग सर्टिफिकेट आहे ते सामान्य रुग्णालयातून मिळतं आणि तिथून आपल्याला जे काही स्वावलंबन जे काही ॲप आहे त्या ॲपच्याद्वारे आपल्याला UDID कार्डसाठी अप्लाय करू शकतं. पण त्यासाठी आपल्याला 40% वर जे काही अपंगत्व असेल तर त्यांनाही लाभ मिळते. तर त्यानुसार नव्याने लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांना दिव्यांग प्रमाणपत्र, UDID कार्ड, रहिवासी व उत्पन्नाचा दाखला, वयाचा दाखला, आधार कार्ड द्यावे लागते. लाभार्थ्यांनी आपले जे काही अपडेट केलेले आधार कार्ड व UDID कार्डची जे काही छायांकित प्रत आहे आणि बँक पासबुकाची छायांकित प्रत आहे संबंधित तहसील कार्यालयात संजय गांधी निराधार योजनेच्या शाखेत जमा करावी लागणार आहे आणि त्यानंतरच आपला जो हप्ता आहे तो नियमित चालू राहणार आहे असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. दिव्यांग लाभार्थ्यांच्या विविध योजना व सवलतींचा लाभ घेण्यासाठी UDID कार्ड अनिवार्य केले आहे. त्यामुळे लाभार्थ्यांनी तत्काळ UDID कार्ड तहसील कार्यालयात जमा करावेत. ज्या लाभार्थ्यांना अनुदान मिळत नाही त्यांनी तालुका कार्यालयाशी संपर्क करावा. बघा, UDID कार्डशिवाय लाभ मिळणार नाही हे तुम्ही लक्षात घ्या. तर इथं बघा खूप महत्त्वाचं आहे. तर बघा, विशेष सहाय्य योजनेचा लाभ घेण्यासाठी असलेल्या जिल्ह्यातील तब्बल 6,372 लाभार्थ्यांकडे UDID कार्ड नाही. तर त्यामुळे त्यांना सरळ लाभ मिळणार नाही असं स्पष्टच तुकाराम मुंडे यांनी सांगितलेलं आहे. ज्यांच्याकडे UDID कार्ड नाही आहे, ज्यांनी जमा केलेलं नाही आहे, त्यांना कुठलाही लाभ मिळणार नाही असं स्पष्ट त्यांनी वक्तव्य केलेलं आहे. आता हे तुम्ही ध्यानपूर्वक ऐकून घ्या. तर बघा, 2018 पासून ज्या लाभार्थ्यांनी दिव्यांगांचे जे काही UDID कार्ड काढलेले नसल्याने हे लाभार्थी बोगस असल्याचा जो काही प्रशासनाला संशय आहे, त्यामुळे हे आता तुकाराम मुंडे यांनी ठरवले आहे. तर बघा, राज्य दिव्यांग विभागाचे सचिव तुकाराम मुंडे यांनी UDID कार्ड नसलेल्या लाभार्थ्यांचे जे काही लाभ आहेत ते थेट लाभ बंद करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे या जे काही लाभार्थ्यांना UDID कार्ड अद्ययावत केल्याशिवाय कोणताही लाभ मिळणार नाही. आता स्पष्टपणे त्यांनी सांगितलेलं आहे की कुठलाही लाभ त्यांना मिळणार नाही आहे. UDID कार्ड नसेल तर मग कोणत्याही योजनेचा लाभ त्यांना मिळणार नाही असं स्पष्ट. कारण की आता हे सरकार असं ठरवत आहे की 2018 पासून ज्यांनी जे काही UDID कार्ड जे काही प्रस्तुत केले नाही आहे किंवा दाखल केले नाही तर ते लाभार्थी बोगस आहेत असं आता ठरवलं जाणार आहे. आणि म्हणून UDID कार्ड लवकरात लवकर जमा करा, म्हणजे तुमच्यावर सुद्धा ही वेळ येऊ नये, तुमचा हप्ता बंद होऊ नये. म्हणून लवकरात लवकर UDID कार्ड काढलेलं नसेल तर काढून घ्या आणि लवकरात लवकर आपलं अद्ययावत करा, अपडेट करून घ्या आणि तहसील कार्यालयामध्ये नेऊन द्या. म्हणजेच की तुमचे हप्ते रेग्युलर चालू राहणार. अन्यथा तुम्हाला कोणताही हप्ता मिळणार नाही. डिसेंबर, नोव्हेंबर आणि थकीतसुद्धा कुठलाही हप्ता मिळणार नाही किंवा मग समोर तुमच्या जे काही स्कीम आहे ते सर्व बंद करण्यात येणार आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. व्हिडिओ पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.